नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. संजय मामा शिंदे यांना वाढता प्रतिसाद. 43 माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय मामा शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार दौरे घेण्यास सुरुवात केली असतानाच माळशिरस तालुक्यातील अनेक ठिकाणी त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा व प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. भर उन्हात मतदार त्यांची वाट पाहत असताना माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथेही सकाळपासूनच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय मामा शिंदे सभेत संबोधित करताना म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीतला राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे, शेकाप, शेतकरी संघटना, RPI अशा विविध घटक पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी फोंडशिरसमध्ये आल्यानंतर दुपारच्या वेळी सुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचं स्वागत केलं. त्याबद्दल प्रथमतः सगळ्या ग्रामस्थांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. या निमित्तानं अशा चर्चेतल्या मतदारसंघाचा उमेदवार या नात्याने या ठिकाणी आपल्या समोर येत असताना त्याची कारणही तशीच होती की या माढा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काही कालखंडासाठी आदरणीय पवार साहेबांसारख्या राष्ट्रीय पातळीवरती काम केलेल्या नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि मग एवढ्या मोठ्या नेत्याचा मतदारसंघ म्हणल्यानंतर त्याच्या चर्चा तर होणारच. तुम्ही बघितलं असेल की मागच्या 3-4 महिन्यापासून सोशल मीडियावरती असेल, चॅनल मीडियावरती असेल, प्रिंट मीडियावरती असेल, या सगळ्या मीडियावरती सातत्यानं माढा मतदारसंघाचा उमेदवार कोण या संदर्भातल्या चर्चा चालू होत्या. आणि मग अशा चर्चेतला मतदारसंघाचा उमेदवार या नात्यानं मी आपल्या समोर येत असताना मी नम्रपणे सांगेन की मी आज राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, आदरणीय पवार साहेबांसारख्या सिनियर नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाने आज उमेदवार म्हणून माझी निवड केली. खऱ्या अर्थानं मी स्वतःला नशीबवान समजतो की अशा मोठ्या नेतृत्वाने या ठिकाणी मला उमेदवारी दिली. मी काय फार मोठा कुठला नेता नाहीये, काय फार मोठं माझं कुठलं घराणं नाही असंही काही बात नाही, राज्यात गाजलेलं घराणं नाही किंवा असं काही प्रकार नाही. अशा गाव पातळीवरच्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या सारखा गाव पातळीवरच्या सरपंचापासून सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचबरोबर जिल्ह्यातल्या अनेक संस्थांवरती काम करण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून जिल्हा पातळीवरती काम केलेला एक कार्यकर्ता मी माझं नशीब समजतो की या निमित्तानं उमेदवारी देत असताना या नेते मंडळींनी माझ्या कामाचं मूल्यमापन केलं आणि या ठिकाणी उमेदवारी दिली. या निमित्तानं मी जास्त आपला वेळ घेणार नाही, परंतु एवढंच सांगेल की आतापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्याही पदावरती काम करत असताना सामान्य माणसाचं हित, सामान्य माणसाचा विचार आणि विकासाची दृष्टी ठेवून काम करत असताना पारदर्शकतेनं काम करायचा प्रयत्न केला. ज्या ज्या पदावरती काम केलं तिथं लोकहिताचा, लोकभावनांचा आदर करून काम करायचा प्रयत्न केला. मग ते कुठल्याही संस्थेवरती काम करत असताना आपण पाहिलं असेल की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चेअरमन असतानाच्या कालखंडामध्ये 1200-1300 कोटीपर्यंत पीक कर्जाचं वाटप या जिल्ह्यामध्ये करणारा मी चेअरमन होतो. हे करत असताना आदरणीय पवार साहेबांकडून NCDCचे 600-700 कोटी रुपये आणून 0% तुम्ही केलं तर देश पातळीवरती जिल्हा परिषदेचं नाव काही इव्हेंट मध्ये देश पातळीवरची काही बक्षिसं त्या जिल्हा परिषदेमध्ये मिळाली. त्याचबरोबर राज्य पातळीवरती आज पहिल्या 3-4 जिल्हा परिषदेमध्ये त्या जिल्हा परिषदेचं नाव कमवलं. म्हणजे जिथं जिथं काम करायची संधी मिळते त्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचा आतापर्यंतच्या कालावधीमध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि याच मग ते कारखानदारी असो, उद्योग व्यवसाय असो,
आज कारखानदारी चालवत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं ते चालवण्याचा प्रयत्न मी करतो। अशा वेगवेगळ्या संस्थांवरती केलेल्या कामाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की उद्या लोकसभेच्या दृष्टीनं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आतापर्यंत ज्या पद्धतीनं काम केलं आणि लोकभावना लोकहित जपून काम केलं, तर त्याच पद्धतीनं भविष्य काळात सुद्धा लोकसभेचा प्रतिनिधित्व नात्यानं काम करायचा प्रयत्न करेल, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो। मी सुरुवातीच्या प्रास्ताविकापासून नसल्यामुळे इकडचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये करेन, येई या निमित्तानं या ठिकाणी सांगतो। जास्त न बोलता आपण दुपारच्या वेळेस सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून माझं स्वागत केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि उद्याच्या 23 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळाचं, घड्याळाच्या चिन्हावरती आपलं बहुमोल अशा प्रकारचं मत द्यावं, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी, महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ हिवरकर, शंकरनाना देशमुख, बाळासाहेब गोरे, रामदास देशमुख, हनुमंत गोरे, सुरेश शेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। रफिक अत्तार, TV7 न्यूज, माळशिरस।